गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ दिनी निरूपणास सुरुवात करूया। सद्गुरू सांगत आहेत, बघा या माणसाच्या जीवनामध्ये, या ब्रह्मांडामध्ये दोन प्रकारच्या बहिणी आहेत। या दोन बहिणी बघा, माणसाचं आयुष्य कसं घडवायचं हे बघा ठरवत असतात। पण हे माणसाचं आयुष्य असतं ना, माणूस स्वतः त्यांना ठरवायला लावतो, मग त्या ठरवतात या माणसाचं आयुष्य कसं करायचं। पण हे माणसाला कधीच माहीत होत नाही। माणसाचा मृत्यू जवळ येतो, मृत्यूची वेळ जवळ येते, तरीही सुद्धा या माणसाला या बहिणींची बघा आठवण राहत नाही। बघा समर्थ सांगत आहेत, या नक्की दोन बहिणी तरी कोण। बघा या जीवनामध्ये हे जीवन जगत असताना या आपलं आयुष्य ठरवतात, कोण कसं होईल, काय कसं होईल। या दोन नक्की बहिणी तरी कोण आहेत। बघा एक बहीण आहे लक्ष्मी आणि दुसरी तिची बहीण आहे अलक्ष्मी, म्हणजे दारिद्र्यता ही लक्ष्मी। बघा या दोन बहिणी ठरवत असतात की माणसाचं आयुष्य कसं होईल। पण ह्या बघा या दोन्ही बहिणी असतात, या दोन्ही बहिणींचं नक्कीच ठरवतात आपलं आयुष्य कसं होईल। पण आपण त्यांना साथ देत असतो, आपण आपले कर्म त्यांना साथ देत असतात। आपले कर्म जेव्हा चुकीचे होतात ना, तेव्हा अलक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते, आणि जेव्हा कर्म तुमचे चांगले होतात तेव्हा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत असते। म्हणजेच आपले कर्मच ठरवतात की आपण लक्ष्मीला बोलवायचं की अलक्ष्मीला बोलवायचं। बघा समर्थ सांगत आहेत की बघा भागवत महापुराणानुसार महालक्ष्मीची एक मोठी बहीण सुद्धा सांगण्यात आली आहे। विविध शास्त्रांमध्ये या संदर्भातील वर्णन आढळून येतं। बघा तसंच महालक्ष्मीच्या बहिणीशी संबंधित विविध मान्यता प्राचीन काळापासून प्रचलित आहेत। बघा सामान्यतः प्रत्येक व्यक्ती महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो की जेणेकरून मला धन मिळावं, संपत्ती मिळावी, अशी या समाजातील, या जीवनातील प्रत्येक सजीवाची इच्छा आहे। बघा परंतु लक्ष्मीची कृपा काही कमीच लोकांवर होते, क्वचितच लोकांवर होते। बघा शास्त्रामध्ये काही अशी कामे सांगण्यात आली आहेत की ज्यामुळे महालक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होऊ देत नाही। बघा येथे जाणून घेऊया कोणत्या कामांमुळे गरिबी वाढते। अलक्ष्मी बघा उद्दालक मुनींशी संबंधित एक प्रसंग आहे। बघा शास्त्रामध्ये याचं छान वर्णन केलेलं आहे। बघा ही महालक्ष्मीची एक बहीण सांगण्यात आली आहे, ती म्हणजे कोण, अलक्ष्मी। बघा या लक्ष्मीच्या या बहिणीचं नाव दरिद्रा आहे। दरिद्रा म्हणजे गरीब किंवा अलक्ष्मी। प्राचीन काळी
समुद्र मंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. त्यानंतर भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचे पाणीग्रहण होऊ लागलं आणि तेव्हा लक्ष्मीने श्रीहरीला सांगितलं की जोपर्यंत माझी बहीण दरिद्राचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करू शकत नाही. असं बघा महालक्ष्मीने देवाला श्रीहरींना सांगितलं. त्यानंतर भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीची बहीण दरिद्राच्या लग्नासाठी वर शोधण्यास सुरुवात केली आणि भगवान विष्णू दरिद्रासोबत लग्न करेल असा एकही वर शोधू शकले नाहीत. भगवान विष्णू भरपूर त्यांनी वर शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही या मुलीसाठी वर मिळत नाही. त्यानंतर शेवटी भगवान श्री विष्णुदेवाने उद्दालक मुनींना दारिद्र्याशी लग्न करण्याची प्रार्थना केली. उद्दालक मुनींनी भगवान विष्णूंच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं. पुढे काय झालं, जेव्हा दरिद्रा लग्न करून उद्दालक मुनींच्या आश्रमात पोचली तेव्हा ती आश्रमात प्रवेश करू शकली नाही. तेव्हा मुनींनी तिला विचारलं की तुम्ही आश्रमात प्रवेश का करू शकत नाही. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दरिद्रा म्हणजे अलक्ष्मीने येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या बरं? सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी कोणकोणती कामे करावीत आणि कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे. अलक्ष्मीने उद्दालक मुनींना सांगितलं. त्यावेळी सांगितलं होतं की गरिबी वाढवणारे कर्म अलक्ष्मीने सांगितले. जे लोक सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठत नाहीत, येथे साफसफाई केली जात नाही. घरामध्ये आपले साफसफाई केली जात नाही. ज्या घरामध्ये कलह असतो, वारंवार नवरा बायकोची भांडणं होत असतात. ज्या घरातील लोक व्यवस्थित कपडे परिधान करत नाहीत, जेथे स्त्री आणि पुरुष अधार्मिक आचरण करतात, अशा ठिकाणी मी स्थायी रूपात वास करते. ही कामे करणाऱ्या लोकांना अलक्ष्मी निर्धन करते. काय? ही अलक्ष्मी असते, ही दरिद्रता असते ना, ती अशा लोकांच्या घरामध्ये वास करते ना की तिथे क्रूर कर्म चालू असतात, भांडणं चालू असतात. आपण विचार करू शकता की आपल्या घरामध्ये सद्गुरू समर्थ सांगत असतात की दोघांनी सुद्धा भक्ती मार्गामध्ये बसायला हवं. आपल्या कुटुंबातील सर्वांनी या भक्ती मार्गामध्ये यायला हवं, श्रवण करायला हवं. तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल ना. तर असं झालं नाही तर आपल्या घरामध्ये भांडण निर्माण होईल, क्रूर कर्म निर्माण होईल. मग लक्ष्मी नांदेल का? तिथे अलक्ष्मीचाच वास होईल ना. लक्ष्मी तिथे राहील का? तर कधीच राहणार नाही. कारण ते वातावरण असतं अलक्ष्मीचं, दरिद्रीचं. पुढे तिने सांगितलं की कोणत्या घरामध्ये गरिबी राहत नाही. अलक्ष्मीने सांगितलं की ज्या घरामध्ये नियमित झाडून काढला जातो, जेथे गाईच्या शेणाने सारवलं जातं. त्यावेळी आत्ता आपण या घरांमध्ये लाद्या बघतो, असं काही नव्हतं. जमीन होती आणि जमिनीला शेणाने सारवलं जाई. तेथे लोक सूर्योदयापूर्वी अंथरुणाचा त्याग करतात, जेथे पूजन कर्म होतं. समर्थांची जिथे सेवा होते, सद्गुणी विचारांचा जिथे वास होतो, ज्या घरातील स्त्रिया सुंदर आणि स्वच्छ वस्त्र परिधान करतात, जेथे तुळशीची पूजा होते, अशा घरामध्ये अलक्ष्मी मी प्रवेश कधीच करू शकत नाही. कारण तिथे माझी बहीण असते.
म्हणजे बहीण म्हणजे कोण? बहीण म्हणजे लक्ष्मी, महालक्ष्मी. आणि बघा अलक्ष्मी काय म्हणते की जिथे माझी बहीण महालक्ष्मी असते ना तिथे आम्ही दोघी एकत्र कधीच राहत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा या दोन बहिणी असतात त्या माणसाच्या आयुष्यातील पूर्ण जीवन व्यतीत करत असतात. पण हे माणसाच्याच हातात आहे, कारण तू जसे कर्म करशील ना त्या पद्धतीची तुला ही बहीण मिळेल. मग तू ठरव की कर्म करायचे तुला बहीण महालक्ष्मी पाहिजे की अलक्ष्मी पाहिजे, हे प्रत्येकानं ठरवावं. बघा कधी कधी आपण या जीवनामध्ये हे जीवन जगत असताना बघा कधी कधी आपण म्हणतो असा अचानकपणे धन प्राप्ती होते, आपल्या संसारामध्ये गोड क्षण येतात, आनंद निर्माण होतो. आपल्याला अपेक्षित नसतं पण अपेक्षेच्या जास्त मिळून जातं. बघा कधी कधी आपला मुलगा अचानक कुठे नोकरीला लागतो, अचानक आपल्या आयुष्यामध्ये असं सुंदर वातावरण निर्माण होतं ना, मग आपण म्हणायला लागतो की माझ्या पूर्वजांची कृपा आहे, माझ्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहेत. म्हणून बघा समर्थ पुढे सांगतात की बघा पूर्वज म्हणजे आपले पितरच ना. बघा ह्या पितरांची कथा काय असते, आपण दरवर्षी पितरांना शांत करण्यासाठी बघा विधी करत असतो की जेणेकरून या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहो, आपल्यावर व्यवस्थित राहो. बघा या पितरांबद्दल आपण आता पाहणार आहोत की नक्की आपल्याला आशीर्वाद मिळतो की नाही मिळत, या गोष्टींचं विवरण आपण आता करणार आहोत. बघा या पितृपक्षाच्या काही लोककथेनुसार बघा जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते. बघा हे पितृपक्षाची ही कहाणी आहे ना, हे आपण एका उदाहरणाद्वारे पाहणार आहोत. बघा जोगे, एकाचं नाव होतं जोगे आणि एकाचं नाव होतं भोगे. हे दोन भाऊ होते, दोघेही वेगळे राहत होते. जोगे खूप श्रीमंत होता आणि भोगे खूप गरीब होता. दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं. जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता आणि पण भोगेची पत्नी अत्यंत साध्या मनाची होती, अत्यंत शांत स्वभावाची होती. बघा जोगेच्या पत्नीनं त्यांना पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितलं, तेव्हा जोगेने ते व्यर्थ कार्य आहे असं समजून टाळण्याचा प्रयत्न केला. बघा परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केलं नाही तर लोक गोष्टी घडवून आणतील. मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचं वाटलं. तर ती म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असं म्हणत असाल, पण मला यात काही त्रास होणार नाही. मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईल, दोघे मिळून सर्व कामं करून घेऊ. त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवलं. बघा दुसऱ्या दिवशीच तिचं बोलावलं म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली. तिने स्वयंपाक तयार केला, अनेक पदार्थ केले. मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली. अखेर तिलाही पितरांचं श्राद्ध तर्पण करायचं होतं. बघा यावेळी जोगेच्या पत्नीनं तिला न थांबवले ना ती थांबली. लवकरच दुपार झाली. पूर्वज जमिनीवर उतरले. जोगे भोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितलं की त्याच्या सासरचे लोक तिथे जेवणात व्यस्त आहेत. निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले. तिथे काय होतं, पूर्वजांच्या नावावरच आगियारी दिली होती. पूर्वज त्यांची राख चाटून भुकेने नदीकाठी गेले. थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धाची स्तुती करू लागले. जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेलं कथन केलं. मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावं लागलं नसतं.
पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती. हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली. अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले. भोगेचं घर धन्य धान्य आणि संपत्तीने भरावे. संध्याकाळ झाली होती. भोगेच्या मुलांना खायला काही मिळालं नाही. त्यांनी आईला सांगितलं, मला भूक लागली आहे. तेव्हा त्यांना टाळायचं म्हणून भोगेची बायको म्हणाली, जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे, जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या. मुलं तिथे पोचल्यावर काय बघितलं की ती टाकी धानाने भरलेली आहे. त्या आईकडं धावत धावत आले आणि सर्व काही सांगितलं. अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीनं हा सर्व प्रकार पाहिला. तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला, पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही. बघा, दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला. श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीनं 56 प्रकारचे पदार्थ बनवले. ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केलं, भोजन केलं, दक्षिणा दिली. सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ आणि वहिनीला जेवण दिलं. यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी आणि समाधानी झाले. म्हणजेच काय बघा, या पूर्ण कथेचं तात्पर्य काय? तर बघा, आपल्या जीवनामध्ये जेव्हा कधी सर्वांच्या जीवनामध्ये असं होतं असं नाही, पण क्वचित माणसं असतात की त्यांना कधी असं धन सापडतं, धनलाभ होतो, अचानक कुठून पैसा येतो, त्यांना समजत नाही. बघा, कधी बघा, पूर्ण खूप धनवान असतो तो गरीबसुद्धा होतो, आणि खूप गरीब असतो, दरिद्रता असते, तो धनवानसुद्धा होतो. पण यामागे आपल्या पितरांचा आशीर्वाद खूप मोठा असतो, खूप मोठा आनंद. शास्त्रामध्ये या पितरांच्या बघा आशीर्वादाचा खूप मोठा उल्लेख केलेला आहे. पण कधी आपण या गोष्टींना अंधश्रद्धा मानतो. पण या अंधश्रद्धा मानू नये, कारण बघा आपले हे सण असतात. पितरांसाठी बघा वेगवेगळ्या प्रकारचे सण आहेत. तर हे सण ज्यावेळी येतात ना, ते आनंदाची पर्वणी घेऊन येत असतात. पण आपण त्यांना अंधश्रद्धा मानून आपण आपल्या हिंदू संस्कृतीचा अपमान करत आहोत. म्हणून आपले सण आहेत ना, तर हे आपले सण आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी येत असतात, लक्ष्मीचा सहवास घेऊन येत असतात. पण आपण त्यांना वेगळ्या परीने पाहतो आणि आपल्या जीवनातली लक्ष्मी, महालक्ष्मी कुठेतरी बाजूला सावरतो. तर प्रत्येक मानवाने, प्रत्येक मनुष्याने जे सण आहेत ते समर्थांच्या कृपेनेच येत असतात. म्हणून ह्या ब्रह्मांडामध्ये, या जीवनामध्ये हे जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याने एक मात्र नियम करून घ्यायला हवा. बघा, तुमच्याकडे जरी धन आलं, जरी तुमचं जीवन गरीब असेल, जेव्हा धन येईल ना, तेव्हा उतू नये, मातू नये, कसलाही अभिमान बाळगू नये. कारण जिथे धन येतं तिथं अभिमानही त्याच्या पाठोपाठ येत असतं. बघा, दरिद्रताही त्याच्या, जिथे लक्ष्मी असते ना, त्याच्या बाजूच्या घरामध्ये दरिद्रता असते, अलक्ष्मी असते. ती तुमच्या घरामध्ये कधी घुसेल, कधी शिरेल, काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं जिथे अभिमान तुमचा नसेल ना, तिथे तुमच्या घरामध्ये महालक्ष्मी टिकते. म्हणून आपल्याकडे जरी अचानकपणे धन आलं असेल, तरी त्याचा माज करू नये, तरी त्याचा अवडंब करू नये. म्हणजेच काय बघा, श्रीकृष्णाने बघा श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही. आणि बघा, श्रीकृष्णाचा मित्र सुदाम्याने गरिबीत जीवन काढले, पण स्वाभिमान मात्र कधी सोडला नाही. म्हणजेच काय, म्हणजेच बघा, श्रीकृष्ण आणि सुदामा हे दोघे मित्र होते. पण बघा, एक मित्र श्रीमंत होता आणि एक मित्र बघा त्याचे धन प्राप्त जास्त त्याच्याकडे नव्हती. गरिबीतले दिवस होते, पण गरिबीतले दिवस असले म्हणून
त्याने कधी स्वाभिमान विकला नाही. म्हणून बघा, आजचा या कलियुगातला माणूस आहे, श्रीमंत होण्यासाठी, धन प्राप्त करण्यासाठी आपल्या स्वाभिमानाची राख रांगोळी करायला निघाला आहे. तर का? पैशासाठी. पैसा हा त्याला सर्वश्रेष्ठ वाटत आहे. पण एक कधी काळ येईल आणि तुला घेऊन जाईल, तुला समजणार सुद्धा नाही. तर तेव्हा पैसा मागे राहील. तिथे फक्त तुझे कर्मश्रेष्ठ असतील, हे माणसाच्या लक्षातच येत नाही. म्हणून माणसाने माणुसकी धर्म कधी सोडू नये. म्हणून समर्थ सांगत आहेत, माणसाने बघा, घराच्या दरवाजात आलेल्या भुकेल्याला अन्न द्यावं, तहानलेल्याला पाणी द्यावं, प्राणीमात्रांवर दया करावी. हाच आहे ना धर्म, हेच आहेत ना कर्म. म्हणजेच काय? बघा, एक खूप सुंदर प्रार्थना आहे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवेत वागणे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, समर्थ सांगत आहेत, हीच माझी प्रार्थना आहे आणि हेच आमचं मागणं आहे की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं ना, तरीही धर्माचं पालन होईल, तरीही सत्याचा विजय होईल. पण असं वागतो का माणूस? बघा, प्रत्येकानं प्रत्येकाच्या वागण्यावर बघा, आपल्या मनाला विचारलं पाहिजे की आपण जे वागतो, आपण जे दुसऱ्याशी बोलतो, त्याचा दुसऱ्याला तर दुःख होईल असं होत नाही ना. जेव्हा या गोष्टीचा माणूस विचार करेल ना, तेव्हा खऱ्या तुमच्या जीवनामध्ये पुण्य निर्माण होतील आणि दुःखाचा शेवट होऊन जाईल. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, समर्थ सांगत आहेत की हा या पृथ्वीवरचा, या ब्रह्मांडामधला एकमेव असा जीव आहे, एकमेव असा प्राणी आहे, तो म्हणजे माणूस, की ज्याला या भगवंताने हात दिले, पाय दिले, नाक दिला, बघा हा मेंदू दिला, विचार करण्याची क्षमता दिली, सर्व काही दिलं, की दुसऱ्या जीवांना याच्या शरीरामध्ये एक गोष्ट आहे ती एक देऊन टाकली. पण याला दुसऱ्या जीवांमधल्या सर्व गोष्टी देऊन टाकल्या. तरीही हा मात्र नम्रपणे वागत नाही, परमेश्वराची भक्ती करत नाही. बघा, मोर आहे, मोराला सौंदर्य दिलं, पण बघा बोलण्याची बुद्धी दिली का? बघा काय कधी करावं हे पक्ष्यांना माहीत आहे का? तरीही त्यांचं ते जीवन स्वच्छंदी जगत असतात. बघा, कोकिळेला आवाज दिला, पण कोकिळेला सौंदर्य दिलं का? तर नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या माणसाला इच्छा दिली, सर्व गोष्टी दिल्या, पण परमेश्वराची एकच मागणी आहे की या माणसाने कर्म चांगले करावे. एक इच्छा सुद्धा परमेश्वराची हा मानव पूर्ण करता आली नाही, पूर्ण करू शकत नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत की बघा, अंधाऱ्यासारख्या संकटाला दोष देत बसण्यापेक्षा एक ज्योत पेटवण्याचं धाडस दाखवलं ना, तर तुला दिसणारा अंधारच दूर होईल. बघा, आपल्या नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास ठेवावा, कारण उद्या येणारी वेळ आहे ना, आपल्या नशिबामुळे नाही, तर ती आपल्या कर्तृत्वामुळे येणार आहे. म्हणून मनुष्याने जरी तुमच्याकडे धन असेल, पैसा असेल, या गोष्टी बघा, शेवटी या मनुष्याचा देह चालवणारा कोणीतरी ऊर्जा आहेच ना. बघा, ज्यांना ही ऊर्जा समजली ना, ते भक्ती मार्गामध्ये लीन झाले, संतजन झाले, बघा देवरूपास प्राप्त झाले. म्हणून या जीवनामध्ये बघा, ज्यांनी संत, ग्रंथ, पंत आणि ईश्वर जे मनामध्ये साठवले ना, तेच बघा
या शरीरावर त्यांनी विजय मिळवला. म्हणून माणसाने जर ज्याच्या त्याच्या कर्मावर जर लक्ष दिलं ना, तर माणसाच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. माणसाचे जीवन बघा, माणसाच्या या जीवनामध्ये महालक्ष्मीची बघा कृपा सदैव राहील. म्हणजेच काय, म्हणजे जेव्हा आपण कर्म करतो बघा, कधी कधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येत असतात की त्या प्रसंगामध्ये अशी संकटं येतात की त्या संकटांना बघा, त्या संकटामधून आपण बघा निभवले जातो आणि म्हणतो मला विश्वाससुद्धा नव्हता की याच्यामधून मी निघून जाईल, पण त्याच्यामधून आपण वाचतो आणि नंतर आपण म्हणतो की बघा शेवटी हा कर्माचाच लेखाजोखा होता. म्हणजेच काय, म्हणजेच बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू, कर्म आणि धर्म नक्की तरी आहे तरी काय. बघा एक शेतकरी होता आणि त्याने एकदा महाराजांना प्रवचनासाठी निमंत्रण दिलं होतं. बघा शेतकरी अत्यंत भाविक होता, स्वतःबरोबरच आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा ही त्याची इच्छा होती. म्हणून त्याने बघा गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणामध्ये एक वृक्ष होता, त्याला पार होता, तेथे प्रवचन घेण्याचं ठरवलं. ज्या दिवशी प्रवचन सुरू होणार त्याच दिवशी त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला. बघा तो शेतात बांधून ठेवला असताना तो दावं तोडून बैल निघून गेला आणि त्या शेतकऱ्याला चिंतेनं ग्रासलं. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस 2 कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी बघा गवत होतं, त्याने तिथे बैलाला शोधलं. मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आलं नाही आणि तोपर्यंत प्रवचन पण संपलं होतं. गावकरी घरी निघून गेले होते. त्या शेतकऱ्याच्या मनात बैल मिळाल्याचा आनंद तर होताच, पण प्रवचन बघा प्रवचनाचा लाभ आपल्याला घेता आला नाही याचं दुःख होतं. दुसऱ्या दिवशी शेतकरी वेळेमध्ये प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे महाराजांच्या पाया पडून तो म्हणाला, महाराज मी काल प्रवचनाला येऊ शकलो नाही, मला क्षमा करा. माझा बैल हरवला होता आणि बैलाला शोध घेत होतो, त्यामुळे माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून मी वंचित राहिलो, याचे दुःख मनाला होत आहे. बघा यावेळी महाराज मंद बघा स्मित हास्य करीत म्हणाले, चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दुःख तुला झाले, यातच तुझं भलं झालं आहे. आणि बैलाला शोधणं हे तुझं कर्तव्य आहे. तू बैलाचा शोधात असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता ना, म्हणजेच तू कर्म करता करता धर्माचा सुद्धा विचार करत होतास. कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे. म्हणजेच काय, म्हणजेच बघा आपण म्हणतो धर्म करावा की कर्म करावा, पण जेव्हा मानवा तुझ्या हातून श्रेष्ठ कर्म होतात ना, तेव्हा धर्माचे कार्य आपोआपच तुझ्यामधून तुझ्या हातून होत जातं. ते नकळत होत जातं, ते आपल्याला समजतसुद्धा नाही. म्हणून प्रत्येक मानवाने आपले कर्म जर श्रेष्ठ असतील ना, तर आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी आपला कधीच साथ सोडत नाही आणि भगवंत आपला कधीच साथ सोडत नाही. आणि ज्याच्या बाजूने परमेश्वर असतो त्याचा विजय मात्र निश्चित असतो. म्हणजेच काय, बघा महाभारतामध्ये आपण पुरावे पाहिले ना की अर्जुनाच्या सोबती श्रीकृष्ण होता, तर अर्जुनाच्या सोबती श्रीकृष्ण होता, तर अर्जुनाचाच विजय झाला ना. म्हणजेच काय, पाठीराखा हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणून ईश्वराच्या कृपा जर आपल्याला हवी असेल तर आपण ईश्वराचं ध्यान करायला हवं.
ईश्वराच्या सानिध्यात राहायला हवं, तर कधी कृपादृष्टी आपल्यावर पडेल आणि आपले जीवन बघा योग्य दिशेला वळेल आणि सार्थक होऊन जाईल. आपल्या आयुष्याचं भलं होऊन जाईल, आपल्याला समजणार सुद्धा नाही. म्हणून आपण श्रवणामध्ये असायला हवं, योग्य भक्तीमध्ये असायला हवं. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, कारण ही परमेश्वराची अवतारं आहेत ना, ती प्रत्येक मानवासाठी. कारण माणसाचा स्वभाव कसा सगळ्यांचा एक आहे का, तर वेगवेगळे आहेत. त्या पद्धतीनं ह्या अवतारांची बघा निर्मिती झालेली आहे. तुम्हाला जो चांगला देवाचं स्वरूप वाटत असेल, त्या देवाला मनामध्ये बघा मनामध्ये स्वीकारून त्याचं स्वरूप निर्माण करा आणि योग्य उपासना आणि योग्य भक्ती करून या जीवनाचं सार्थक करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.